देशात वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असल्याचा इशारा देत हिंदू एकता आंदोलनानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। मुस्लिम समाजातील उदारमतवादी सुधारकांना शासनानं प्रोत्साहन द्यावं आणि राष्ट्रीय स्तरावर सुधारणा कार्यक्रम राबवावा अशी मागणी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे हिंदू एकता आंदोलनाकडून करण्यात आली। देशातील धार्मिक अतिरेकी प्रवृत्ती दिवसेंदिवस तीव्र होत असून दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या अलीकडील बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांची चिंता आणखी वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। या निदर्शनानंतर आंदोलनाच्या प्रतिनिधींनी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन सादर केलं। मुस्लिम समाजामधील वाढती धार्मिक कट्टरता, ऑनलाईन रॅडिकलायझेशन आणि शिक्षित तरुणांचा वाढता कल हे घटक राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचं आंदोलनाच्या निवेदनात नमूद करण्यात आलं। मुस्लिम मुलींसाठी उच्च शिक्षणाची विशेष योजना, विवाह, घटस्फोट, वारसा या विषयांवरील कायदेशीर जागरूकता मोहीम, उदारमतवादी मुस्लिम सुधारकांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवणे, धार्मिक कट्टरतेविरोधी जागरूकता आणि संविधान मूल्यांचा प्रसार तसंच लव जिहाद विरोधी कायदा आणि समान नागरी कायदा देशभर लागू करणं अशा मागण्या हिंदू एकता आंदोलनानं निवेदनातून मांडल्या आहेत। लाल किल्ला स्फोटातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी चंद्रकांत बराले, विलास मोहिते, गजानन तोडकर, बाबू साखळकर, विनय बारड, शिवानंद स्वामी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।